आगामी महानगरपालिका व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वसई विरारमधून एक मोठी बातमी समोर येत आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी जिल्हा प्रमुख, विभाग प्रमुख, इतर पदाधिकारी तसेच बहुजन विकास आघाडी माजी नगरसेवक यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश घेतला आहे। एकूण 14 पदाधिकाऱ्यांनी प्रवेश घेतला असून 14 जणांची नावे समोर आली आहेत। भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये मुंबई येथे पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम करण्यात आला। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे वसई विरार शहर माजी जिल्हा प्रमुख पंकज देशमुख, माजी उपजिल्हा प्रमुख किशोर पाटील, उबाटाचे सर्व विभाग प्रमुख संतोष राणे, रवी राठोड, स्वप्नील मोरे, शाखा प्रमुख धनाजी पाटील, दीपक नारकर, उपविभाग प्रमुख भूपेश धोंडे, वसई विरार समन्वयक निलेश भानुशे, तालुका युवा अधिकारी सुनील मिश्रा, उपशहर प्रमुख प्रकाश देवळीकर, उपविधानसभा अधिकारी वैभव म्हात्रे, उद्योजक धर्मेश गिरी व बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक नितीन ठाकूर अशा प्रमुख 14 पदाधिकाऱ्यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतला। भाजप पक्षात मोठ्या प्रवेशामुळे वसई विरार पालघर परिसरातील राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून आगामी वसई विरार महानगरपालिका निवडणुकीला आतापासून राजकीय रंग चढला असल्याचे दिसून येत आहे।